मित्रांनो, आपण आता आहोत मडगाव फॉरेस्टमध्ये आणि आपण आता जंगली जनावरांना पाणी पिण्यासाठी वंदराई बंधारा केलेला आहे। हे पाणी असं साठून राहील। हे बघा इथं किती पाणी साठले। पहिल्यांदा कमी होतं थोडं पाणी, आता ढोपराच्या वरती पाणी जायला लागले। इथे जास्त खोल आहे बघा। ते मित्र शुभम आणि अमित दादा यांनी आणि तिघांनी मिळून हा वंदराई बंधारा तयार केलेला आहे। बघू शकता पाणी किती अडले। पाण्याचा फ्लो जास्त आहे, त्यामुळे पाणी का अडून राहत नाही। तरी पण आम्ही पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर। पाणी अडले बऱ्यापैकी। ज्यावेळी फ्लो कमी होईल त्यावेळी साठून असंच पाणी राहील साठून। पूर्ण जंगलात आहोत आम्ही। तिकडेच थोड्या वरती गेल्यावर नॅचरल वॉटरफॉल, एक नंबर असा धबधबा इथं वरती आहे। तरी आता आपण हा बंधारा पूर्ण झालेला आहे करून पुढच्या बंधाऱ्यासाठी वाटचाल करत आहोत। तर अमिता, तुम्ही काय सांगू शकाल बंधाऱ्याबद्दल? कशासाठी घातला आहे बंधारा? वन्यजीव प्राण्यांसाठी घातलेला आहे बंधारा हां, आणि त्याचा प्राण्यांना चांगलं पाणी पिण्यासाठी फायदा होईल बरोबर। उन्हाळ्यात बरोबर। तर आता हा आमचा कंप्लीट झालेला आहे। हां, पाणी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे पाणी काय वाहतं आहे बरोबर। आणि उन्हाळ्याच्या थोड्या दिवसानंतर हे पाणी कमी झाल्यानंतर साठून राहील। तरी तुम्ही आता किती बंधारे घातलेत आतापर्यंत? आत्तापर्यंत आम्ही 9 बंधारे घातलेले आहेत। हां, 9 बंधारे आमचे कंप्लीट झालेले आहेत आणि वनजीवांसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे, त्यांच्या सोयीसाठी, पाणी पिण्यासाठी केले। तरी आभार आहे अमित आपण तुमचे। तर आता आपण पुढच्या वाटचालीस जाऊ। पुढचा बंधारा एक करायचा आहे, तो करायचा आहे आपण। आता हे पूर्ण झालेला आहे। इकडून बघा, इथून माती आणलेली आहे आम्ही, इथून उकरून, आणि या बंधाऱ्यासाठी वापरलेली आहे। त्या पोत्यांमध्ये पूर्ण माती घातलेली आहे। धन्यवाद। चला पुढच्या बंधाऱ्याला।